ज्या पोलिसांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते त्याच खाकी वर्दीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना बारामती तालुक्यातून पुढे आली आहे। पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत पास करून देण्याचं आमिष दाखवत, त्याचबरोबर अधिकचे गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे हे कृत्य करणारे दुसरे तिसरे कुणी नसून चक्क कायद्याचे रक्षकच आहेत। पाहूयात संपूर्ण धक्कादायक प्रकार नेमका काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पोलिसांच्या खाकी वर्दीचा धाक दाखवून आणि गरिबीचा हतबलतेचा गैरफायदा घेऊन एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे। बारामती तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय। पीडित महिला ही 2012 पासून पोलीस भरतीची तयारी करत होती। 2024-2025 मध्ये बँड्समन पदासाठी भरती निघाल्यानंतर तिने या पदासाठी अर्ज केलेला होता। मात्र माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात ती मुंबई बँड पोलीस दलातील कॉन्स्टेबल मारुती करे यांच्या संपर्कात आली। इथूनच तिच्या छळाची खरी सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। पीडितेनं सांगितलं की माझ्या क्लासला जात असताना करे सरांनी मला PSI अमरनाथ कुंभार सरांना भेटायला लावलं। मला जबरदस्तीनं फ्लॅटवर नेण्यात आलं। तिथे करे सर बाहेर गेले आणि कुंभार यांनी मला गुंगीचं पाणी देऊन माझ्यावरती लैंगिक अत्याचार केले। कुणाला काही सांगितलं तर मी तुला भरती होऊ देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली। या प्रकरणात सर्वात संतापजनक बाब म्हणजे पीडितेने 8 एप्रिल 2026 पासून पोलिसांकडे धाव घेतलेली होती। या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीमध्ये तिने तक्रार देखील दाखल केली होती। मात्र आरोपी स्वतः पोलीस दलात असल्यानं पोलीस प्रशासनानं या तक्रारीकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केलं, टाळाटाळ करायला सुरुवात केली असा आरोप सुद्धा या पीडित महिलेने केलेला आहे। जर पाहिलं तर या पीडितेने केलेला आहे। अखेर हतबल झालेल्या पीडितेने न्यायालयाचं दार ठोठावलं, न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयानं या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आदेश दिले की 5 जुलै रोजी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचं कलम अर्थात BNS कलम आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश माननीय न्यायालयाने दिले आहेत। गुन्हा दाखल होऊनही 5 दिवस उलटलेले आहेत, तरीही आरोपी PSI अमरनाथ कुंभार आणि कॉन्स्टेबल मारुती करे यांना अद्यापही अटक झालेली नाहीये। मारुती या प्रकरणातले जर आरोपी पाहिले तर ते पोलीस दलामध्ये असल्याच्यामुळे पोलीस प्रशासनच त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप सध्या करण्यात आलेला आहे। तसेच हे जे आरोपी आहेत सध्या मोकाट आहेत आणि त्यामुळे हे आरोपी जर मोकाट राहिले तर ते पुरावे नष्ट करण्याची भीती सुद्धा आता व्यक्त केली जाते। आरोपींना तात्काळ अटक झाली नाही तर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा या पीडितेने दिलेला आहे। पोलीस आपल्याच विभागातील अशा विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यांना कधी बेड्या ठोकणार आणि त्याचबरोबर या पीडित महिलेला कधी न्याय मिळवून देतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।